भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. पालक आणि शेपू बघताच नाकं मुरडणाऱ्यांसाठी आजची मजेदार रेसिपी आहे बरं का. इथे मिक्सरच्या भांड्याला आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्यामध्ये आपण 1 इंच अद्रक किसून घातलाय, काही कोथिंबीरच्या काड्या घालायच्यात. त्यामध्ये आपण थोडासा खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा छोट्या छोट्या फोडींमध्ये आपण कापून तो घातला आहे आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा टमाटा सुद्धा 4 फोडींमध्ये तोडून आपण त्याला अशा पद्धतीने मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे बरं का. इथे बरीचशी आपण शेपूची पानं घेतली आहे, त्याला अशा पद्धतीने अगदी बारीक चॉप करून घ्यायचं आणि ते सुद्धा मिक्सरच्या भांड्याला आपण वरतून घालायचं आहे बरं का. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला सुद्धा मस्तपैकी त्या संपूर्ण आधीच्या पेस्टसोबत फिरून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात मस्त मजेदार आपली हिरवीगार अशी शेपूची पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर इथे आता आपण काही पालकाची पानं घेत आहोत बरं का. ती सुद्धा मस्तपैकी बारीक अशा पद्धतीने आपण चिरून घेतली आहे. त्यानंतर एक कोबीचा अर्धा गड्डा पत्ता कोबीचा तो आपण अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलाय बरं का, अगदी बारीक.